आरोग्याचाच धागा कुपून आम्ही पहिल्यांदा गावामध्ये गटारं होती, गटारं बांधलेली होती, तर ती गटारं बंदिस्त करण्याचं काम, जेवढी आपल्याकडे गटारं आहेत त्यातली 70% गटारं आपण बंदिस्त केलेले आहेत. पहिल्या वर्षी ज्यावेळी तुम्ही आला होता सगळी इतर रस्त्याने गटारं होती, जास्तीत जास्त 70% काम आपण बंदिस्त नालीचं केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आता तुम्ही पुन्हा दत्तक घ्यावं, आमची तर अपेक्षा आहे पुन्हा आणखी 3 वर्ष आमचं गाव घ्यावं आणि 100% बंदिस्त गटार झालेलं गाव आपलं दिसावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं आहे शिक्षण. तर शिक्षण तर आपण घेतच आहोत, पण आता सर शिक्षणाचं स्वरूप बदललं. माझ्या काळामध्ये मी काय करायचो, का लायब्ररीत जायचो, लायब्ररीतलं पुस्तक शोधायचं. पण आता सरांनी बोलताना सांगितलं की आम्ही काय ठेवलंय व्याख्यानामध्ये हे आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे गेलं. आता मशीनी माणसासारखं काम करू लागल्या. मशीनला जर म्हणलं ही वस्तू दे तर ती देत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता सरांनी म्हणलं डिजिटल लिटरसी है ना, तर ज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावत आहेत. मुलींसाठी खास बोलतो, संख्या तुमच्याकडे मुलींची जास्त आहे, मुलींसाठी खास बोलतो. तर आता साडीवर, ब्लाऊजवर, टिकलीवर बोलायचं सोडून द्यायला पाहिजे. तुझा ड्रेस असा. बऱ्याच विचारवंतांनी मतं मांडली सर. तर काय होतं, 10व्या 12व्या वर्गापर्यंत डिग्रीपर्यंत मुली खूप हुशार असतात. पण काय होतं, एक वय आलं मुलींचं 22-24 आलं की मुली आणि महिला थोड्या मागे पडतात. मी मागे सुद्धा सांगतो, वारंवार सांगतो की महिला का मागे पडतात. तर आमचा माणूस व्यायामाला गेलेला सुद्धा चर्चा करतो की मोदीनं चूक केलं, हो चांगलं काही केलं नाही. काय होते, चर्चा होते. कसलं ज्याला काहीच कळते 4थी-5चा माणूस होत्या, काय ना हो अब्दुल कलाम खूप चांगले होते. काय चर्चा होते, नेत्यांची, राजकारण्यांची, बुद्धिवंतांची चर्चा होते. पण महिलांमध्ये चर्चा काय होते, एखादी प्राध्यापक जरी महिला असली तर काय 10,500 घेतली आहे का 12,000 घेतली आहे, तिचा बॉर्डर कसा आहे, तिचा बॉर्डर म्हणजे आपली बुद्धी तिथं खर्च होते. तर मुलींनी तिथं बुद्धी खर्च करायची थांबवावं आणि आपली बुद्धी इकडं कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, डिजिटल लिटरसी काय आहे याकडे आपली बुद्धी खर्च करावी. आणि तिसरा आहे उपजीविका. आपण आरोग्य आहे, शिक्षण आहे, पण आपल्याकडे उपजीविकेचं साधन नाही, तर आपण या समाजात टिकू शकणार नाही. त्यासाठी तिसरी गोष्ट, तिसरी जी ज्योत आपण पेटवली आहे ती उपजीविकेची आहे. आणि चौथा आहे कौशल्य. मी नेहमी सांगतो की आपण पहिल्याच्या काळात कष्ट करत होते म्हणून टिकाव घेऊन खोलत बसलं तर आता चालणार नाही. आता इंटेलिजन्स खूप पुढे गेलं, स्मार्ट विलेज, स्मार्टच्या बी पुढे गेलं, आता आर्टिफिशियल आलं. म्हणून आपल्याकडे स्किल होतील तितके कौशल्य आपण डेव्हलप केले पाहिजे. आणि हे करत असताना आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. काय आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, उपजीविका आहे आणि कौशल्य आहे. पण आपल्याकडे जर व्यसन लागलेलं असेल तर आपण या समाजात टिकणार नाही. म्हणून आपण व्यसनमुक्त राहणं हे मुलांसाठी खास करून खूप गरजेचा विषय आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण जवळचा विचार करून जमणार नाही. त्यासाठी दूरदृष्टी, काळाच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे, तशी दूरदृष्टी असावी. आणि इतके घटक 6 घेऊन आपण या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचा, समाजाचा, गावाचा विकास करण्यासाठी आपल्या स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करावा. असे 7ही मुद्दे आपण जर केला, निश्चितपणे तुमचं हे शिबिर सार्थ ठरणार आहे आणि आमचाही फायदा होणार आहे आणि एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. तर पुन्हा एकदा सर नव्यानेच नियुक्त झालेले आहेत, खास बाब आहे, त्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पद संपादन केलेलं आहे इतकं मोठं. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि सरांसारखं आपल्यालाही बनता येतं का, तिथपर्यंत पोहोचता येतं का, त्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि मी इथंच माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.